विधानसभा निवडणुकीवेळी 2 व्यक्तींकडून 160 जागा निवडून देण्याची ऑफर, शरद पवारांचा अत्यंत मोठा दावा. त्या दोघांची गाठ राहुल गांधींची घालून दिली, मात्र यात पडायला नको असं आमचं ठरल्याची पवारांची माहिती. प्रेझेंटेशन बघण्यासाठी उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसले. व्हायरल फोटोवरून शरद पवारांची प्रतिक्रिया. विनाकारण राजकारण नको असंही आवाहन. मुंबईसह मनपा निवडणुका मविया सोबत नाही तर मनसेसोबत लढण्याचे संजय राऊतांचे संकेत. मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर अद्याप चर्चा नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण. वरळीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाकडून सिद्धेश शिंदे विरोधात धक्काबुक्की केल्याची तक्रार. सिद्धेश शिंदे हे विधान परिषद आमदार सुनील शिंदेंचे पुत्र. महिलेवर उपचार सुरू. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा. तसंच राज्यातील 26 लाख अपात्र बहिणींची होणार चौकशी. अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी. गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे प्रकरणात आणखी 2 संशयितांना अटक. कर्नाटकच्या इंडीमधून आवळल्या मुसक्या. कॅनडामधील कॅफेवरील गोळीबारानंतर मुंबई पोलिसांचा कपिल शर्माशी संपर्क. कुठलीही धमकी मिळाली नाही, कपिल शर्माची माहिती. अद्याप पोलिसात तक्रारही दिली नसल्याची माहिती. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 2 जवान शहीद. सलग 9व्या दिवशी दहशतवाद्यांशी चकमक. 11 जवान जखमी तर एका दहशतवाद्याचा खात्मा.